कृष्णारी अध्याय 10 विभूती योग। या अध्यायात माऊलीने सर्वप्रथम सद्गुरूचे स्तवन केले आणि मी हे जे काही करतोय ना, गुरुच्या कृपेनेच करतोय हे माऊली सांगतात। याचबरोबर माऊली सांगतात, देव हा भक्त कृपाळू आहे, भक्ताने मागावं तसा तसा देव त्याची मागणी पूर्ण करतो। देव भक्ताचे मनोरथ पूर्ण करतो। ध्रुवासाठी, उपमन्यूसाठी भक्ताने जी जी इच्छा व्यक्त केली ती देवाने पूर्णच केली। तसा देव अनाकलनीय आहे, परंतु भक्त त्यास स्वयंप्रकाशाने पाहू शकतात। मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सर्वांची उत्पत्ती करणारा तो देवच आहे। 4 खाणी, 84 लक्ष जीवयोनी, 4 मनू, 7 ऋषी हे सर्व काही देवापासूनच झाले, परंतु अज्ञानामुळे ते आपणास कळत नाही। प्रत्येकात ईश्वर आहे, ईश्वर नाही असं एकही ठिकाण नाही। त्यासाठी भक्ताकडे समदर्शिता ही स्थिती येणं गरजेचं आहे। एकदा का समदर्शिता आली की मग तो अनादि सिद्ध असणारा श्रीकृष्ण आपलास कळतो। मग तो देव सर्वाभूती असूनसुद्धा का बरं आपणास कळत नाही? याचे कारण म्हणजे आपण विषयांध झालेलो आहोत आणि विषय हे फारच वाईट आहेत, आपले शत्रू आहेत। या विषयामुळे तो अनादिसिद्ध परमप्रमात्मा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपणास कळत नाही। त्याला कळून घ्यायचं असेल तर सतत त्याच्या नामाचं ध्यान, चिंतन, मनन करणं गरजेचं आहे। कारण कलियुगात नाम महिमा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे। जो नाम जप करतो ना, त्याचा देव होतो। अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा तू सर्वभूती आहेस हे कळतंय, तू अनंत आहेस हेही कळतंय, सर्व काही तूच आहेस हे आम्हाला समजलं, पण मुख्य तू आहेस तरी नेमकं कशामध्ये? तुला ओळखायचं असेल, जाणायचं असेल तर प्रमुख काही तुझ्या विभूती आहेत का? त्यावेळेस भगवंत सांगतात, हे अर्जुना तसं बघायला गेलं तर सर्वत्र मीच आहे, पण तुझा आग्रह आहे म्हणून सांगतोय, मी 75 ठिकाणी विभूतीच्या रूपाने या जगतामध्ये वास्तव्य करतो। मग ते ठिकाण आहेत तरी कोणते? मी कशामध्ये आहे? भगवंत सांगतात, जीवामध्ये आत्मा, आदित्यात विष्णू, प्रकाशामध्ये सूर्य, मरुदगणामध्ये मरीची, नक्षत्रात चंद्र, वेदात सामवेद, देवामध्ये इंद्र, इंद्रियात मन, भूतमात्रामध्ये चैतन्य, रुद्रात शंकर, यक्ष राक्षसात कुबेर, अष्टवसूमध्ये अग्नी, पर्वतामध्ये मेरू, त्रिलोक्यात श्रेष्ठ कार्तिक स्वामी, सरोवरात समुद्र, महर्षीमध्ये भृगु ऋषी, वाणीच्या उच्चारात ओंकार, यज्ञात जपयज्ञ, स्थावरात हिमालय, वृक्षात अश्वस्थ, देवऋषीत नारद, गंधर्वात चित्ररथ, सिद्धामध्ये कपिलाचार्य, घोड्यात उच्चश्रवा, हत्तीमध्ये ऐरावत, मनुष्यामध्ये राजा, शास्त्रात वज्र, गायीमध्ये कामधेनू, जन्म देणाऱ्यामध्ये मदन, सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंत, जलामधील प्राण्यात वरुण, पितराच्या समुदायात पितृदेवता, भोगाचे नियमन करणारा यमधर्म, दैत्यामध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यामध्ये महाकाळ, पशुमध्ये सिंह, पक्षामध्ये गरुड, वेगाने धावणारा वायू, शस्त्र धारण करणारा श्रीराम, जलात मगर, नदीत गंगा, विद्येत अध्यात्मविद्या, शास्त्रात वाद, अक्षरात आकार, समासात द्वंद्व, ग्रास करणारा काळ, स्त्रियामध्ये 7 विभूती आहेत, त्यामध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, धारणाशक्ती, क्षमा, स्त्री, सामवेदात भरतसाम, छंदामध्ये गायत्री मंत्र, महिन्यात मार्गशीर्ष, ऋतूमध्ये वसंत, छळणाऱ्यात जुगार, त्याचबरोबर तेजस्वी पदार्थात तेज, कार्यात जय, उद्यामध्ये उद्यम, सात्विकात सत्व, यादवात श्रीकृष्ण, पांडवात अर्जुन, मुनीमध्ये व्यास, कवीमध्ये शुक्राचार्य, शास्त्रात नीतिशास्त्र, निग्रहात दंड, जिंकणाऱ्यात नीती, गुप्त ठेवणाऱ्यात मौन, ज्ञानवानामध्ये ज्ञान, नष्ट करणाऱ्यात मृत्यू, कर्माचे फल देणारा फलदाता आणि कार्यसृष्टीमध्ये आदी मध्य अंती मीच आहे, अशा 75 विभूती भगवंताने अर्जुनाच्या आग्रहावरून सांगितल्या
या देवाच्या विभूती जाणून घेऊया आणि देव कुठे आहे अस्तित्व जाणून घेऊन देवाशी आपणही एकरूप होऊया. रामकृष्ण हरी.